नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच रामनवमी येत आहे, तर या रामनवमीला आपण रामाची पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. रामनवमीच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता तुम्ही भगवान रामाची पूजा का करावी, त्याचप्रमाणे ती कशी करावी, यातून तुम्हाला कोणते फायदे मिळतील. जर तुम्हाला भगवान रामाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर रामनवमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवानाचा जन्म झाला, म्हणूनच रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. जर तुम्ही तुमच्या घरी भगवान रामाची जयंती साजरी केली तर तुम्हाला भगवान रामाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील. यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी तिथी साजरी केली जाईल. रामनवमीचा हा पवित्र सण साजरा केला जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मंदिरामध्ये रामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान श्रीरामाची दुपारी 12 वाजता पूजा का केली जाते, तर भगवान रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता, त्यामुळे या वेळेत तुम्ही पूजा करावी हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही सर्व तयारी करून 11:30 ते 12:30 या काळामध्ये भगवान श्रीरामाची पूजा करू शकता. दुपारी 12ची वेळ ही अत्यंत शुभ आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा केलीच पाहिजे. पूजा कशी करावी, त्याचप्रमाणे सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, कोणता मंत्र जप करावा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण भगवान रामाची साध्या पद्धतीने पूजा कशी करावी हे पाहूया. आपल्या घरामध्ये जर श्रीरामाचा फोटो असेल तर अधिकच उत्तम. तर या पूजेसाठी लागणारा फोटो हा आपल्याला संपूर्ण कुटुंबाचा घ्यायचा आहे. म्हणजेच राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही रामाची मूर्ती आणली असेल तर तुम्ही पितळेची मूर्ती देखील आणू शकता. मूर्ती चांदीमध्ये सुद्धा उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची मूर्ती वापरू शकता. तुमच्या बजेटमध्ये जे आहे, तुम्हाला जे परवडणारे आहे त्यानुसार तुम्ही मूर्ती आणू शकता. तर तुम्ही विधीनुसार मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर ज्या लोकांनी फोटो आणला आहे तर अशा लोकांनी फोटो हा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिलक लावायचा आहे. फोटोला आपल्याला हार घालायचा आहे किंवा तुम्ही फुले अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला श्रीरामाची आरती करायची आहे. आणि ज्या लोकांकडे भगवान श्रीरामाची मूर्ती आहे तर अशा लोकांनी मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. दुपारी ठीक 12 वाजता अभिषेक करायचा आहे. पाण्याने प्रथम आणि नंतर आपल्याला दही दुधाने अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही स्वच्छ गंगाजलाने सुद्धा हा अभिषेक करू शकता. कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने अभिषेक करता येईल त्या पद्धतीने तुम्ही हा अभिषेक करू शकता. नंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करा आणि नंतर तिला छानदार कपडे घाला. नंतर त्यावरती आपल्याला तिलक लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही फुले अर्पण करायची आहेत. भगवान रामाच्या पूजेमध्ये तुळशीची पाने आपल्याला वापरायची आहेत. या पूजेमध्ये आपल्याला भगवान रामाला तुळशीची पाने अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्ही घरच्या घरी प्रसाद म्हणून खीर बनवू शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता. किंवा पूजेमध्ये तुम्ही जी काही फळे आणली असतील ती सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना वाटू शकता. जी काही तुळशीची पाने आहेत ती सुद्धा आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला श्रीरामाच्या मूर्तीची अभिषेक करून पूजा करायची आहे. जो काही तुमचा प्रसाद असेल तर तो तुम्ही भगवान रामांना अर्पण करायचा आहे. भगवान रामांना कमळ हे अतिशय प्रिय आहे. तर अशा प्रकारे पूजा केल्यानंतर कमळाचे फूल देखील तुम्ही या दिवशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर आरती करावी. आरती केल्यानंतर तुम्ही तिथे बसूनच रामायणाचे पठण करायचे आहे. रामायणातील काही श्लोक तुम्ही किमान 5 ते जास्तीत जास्त 11 श्लोक किंवा 21 श्लोक तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही या दिवशी श्लोक पठण करायचे आहेत. शक्य असल्यास तुम्ही सुंदरकांडचे पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला श्रीरामाचा अत्यंत प्रभावी मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने तुम्हाला भगवान रामाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील. तर श्रीरामाचा हा अत्यंत सोपा मंत्र आहे. हा आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून म्हणायचा आहे. तर हा मंत्र असा आहे, ओम श्री रामचंद्राय नमः, ओम श्री रामचंद्राय नमः.
या मंत्राचा तुळशीच्या माळेसह आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला भगवान रामाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे। श्रीरामाला मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपण जो काही नैवेद्य बनवला आहे तो आपल्याला सर्वांना वाटप करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही रामभक्त असाल आणि तुम्हाला ही रामनवमी साजरी करायची असेल तर तुम्ही सकाळी 12 वाजता ही रामनवमी साजरी करा। भगवान रामाचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल। तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांशी लढण्याची शक्ती मिळेल आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील। म्हणून आपण सर्वांनी रामनवमीच्या दिवशी जगाचे तारणहार भगवान विष्णू यांचे अवतार म्हणजेच भगवान श्रीराम यांची जयंती साजरी करावी आणि भगवान रामाच्या चरणी नमस्कार करावा। प्रत्येकाने भगवान रामाची जयंती साजरी करावी आणि भगवान रामाच्या चरणी नमस्कार करावा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करावा जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी श्रीरामाची पूजा करू शकेल। तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावी। शक्य तितकी पूजा करा। देव भावना समजून घेतो। जर तुमची भावना चांगली असेल तर पूजेत चूक झाली तर कोणतीही समस्या येणार नाही। भावना शुद्ध असावी, प्रेमाची भावना असली पाहिजे। प्रेमाने देवाची पूजा करावी। जर कोणतीही चूक झाली तर अजिबात नाराज होऊ नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।